A very good morning to all become first year students. Dear students, here in this video lecture we are going to learn calculation of simple interest. Calculation of simple interest. सरळ व्याज कशा प्रकारे काढतात हे आज आपण शिकणार आहोत. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की सिंपल इंटरेस्ट एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट that is principal into rate into time upon 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. एक एक्झाम्पल म्हणजेच प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट? व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट ऑफ प्रिन्सिपल rupees 10,000 at 12% for 3 years. ठीक आहे, लक्षात घ्या हा जो काही प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्या ठिकाणी त्यांनी प्रिन्सिपल दिलेलं आहे P = 10,000. ठीक आहे, आर म्हणजे रेट 12% आणि 3 इयर्स हा जो काही ह्याला टाईम असं म्हटलेलं आहे म्हणायचं. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे P × R × T 100. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. P बरोबर 10,000 R 12% आणि हे 3/100. लक्षात घ्या, हे कडलं हे आणि या ठिकाणी आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत आहोत. 12×36 बरोबर आहे आणि हे गुणिले 100. त्याचं उत्तर आहे या ठिकाणी व्यवस्थित कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ते येणार आहे 100 गुणिले 36 म्हणजेच 3,600 बरोबर. तर हे 3,600 आपलं आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर. मुद्दल P म्हणजे प्रिन्सिपल जे काय मुद्दल 10,000 होती, रेट 12% आणि 3 वर्षासाठी या ठिकाणीचा कालावधी होता. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये ठेवून आपले उत्तर जे आलेले 3,600 रुपये हे सरळ व्याज या ठिकाणी आपण काढलेलं आहे. तसंच दुसरं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. या ठिकाणी प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹2,000, then rate of interest 8% and time is given 2 years. Suppose this is imaginary problem, you can also do like that. तर हा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे सिंपल. या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T upon 100, right? Now principal here we have 2,000 into rate 8 into time period 2 years divided by 2. Again same strategy, both 0 will get cancelled, these 2 0 will get cancelled. Now remaining 8 into 10 16 again into 20. So here 320 will be our simple interest here. 320 सिंपल इंटरेस्ट. ओके, तर हे अशा प्रकारे सिंपल कॅल्क्युलेशन असे कितीही आपण प्रॉब्लेम व्यवस्थित इमेजनरी तयार करून सरळ व्याज कसे काढले तर आपण हे सहजरित्या कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट या ठिकाणी आपण थोडंसं वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम बघूया. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला
सांगितलं की व्हॉट विल बी अमाऊंट. ओके, या ठिकाणी आपल्याला अमाऊंट काय जे असेल ते काढायचे. इफ इफ पी पी इज रुपीज 80, 80 रुपये प्रिन्सिपल आहे. नेक्स्ट रेट हा 10% दिलेला आहे आणि जो टाईम कालावधी 9 मंथ्स ते आहे, 9 महिने आहे, 9 मंथ्स. आता या ठिकाणी वर्षात न देता महिन्यात त्यांनी दिलेलं आहे. तर हे आपण व्यवस्थित त्याला कसं करायचं बघा, की हे जे 9 मंथ्स आहेत, पहिल्यांदा लक्षात घ्या, हे 9 मंथ्स, हे 9 मंथ्सला आपण डेजमध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. आता 30 दिवसाचा महिना, 30 × 9 हे झाले 270 डेज. 270 डेज आणि एका वर्षामध्ये जवळपास 365 किंवा 60 डेज लक्षात घ्यायचे, 360 डेज. आता हे व्यवस्थित फॉर्म्युल्यामध्ये मांडून सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T डिवायडेड बाय 100, प्रिन्सिपल 80, रेट 10%, राईट. आणि हे 270 दिवस आणि भागिले 100 आणि हे खाली 360. ठीक, हे कटला, हे कटला, हे शून्य, हे शून्य, हे शून्य. बघा वरती राहिले 8 × 27 आणि खाली राहिले 36. बरोबर, भागाकारात 36 राहिले. त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे 6 रुपीज 6 हे जे काय हे सिम्पल इंटरेस्ट येईल. तर हे जे काही कॅल्क्युलेट केलेले आपले सिम्पल इंटरेस्ट 6 रुपीज आहेत, हे 6 रुपये आपल्या प्रिन्सिपलमध्ये ॲड करायचे. प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच या ठिकाणी ए म्हणजे अमाऊंट. मग 80 + 6 = 86, ही आपली अमाऊंट आलेली आहे. नेक्स्ट आपल्या प्रॉब्लेममध्ये आपण ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. आता वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट जे असतात, म्हणजेच आतापर्यंत आपण सिम्पल इंटरेस्ट कशा प्रकारे काढायचे आणि अमाऊंट कसे काढायचे मागील उदाहरणामध्ये बघितलं. आता एकंदरीत रेट कसा काढायचा किंवा टाईम किंवा प्रिन्सिपल, तर हे लक्षात घेणार आहोत. बघा आपल्याला उदाहरणात सपोज here we have fourth problem. If we have, yes, I mean simple interest is 250. Next, principal is given ₹5,000 and rate R is 15%. Now it has been asked to calculate T. बरोबर, हे जे काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपल्याला सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, प्रिन्सिपल दिली आणि रेट दिला. तर टाईम म्हणजे जो काही कालावधी आहे ते किती कालावधीमध्ये सिम्पल इंटरेस्ट 250 रुपये, प्रिन्सिपल 5%, 5,000 रुपये आणि रेट 15% आहे. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याला टाईम काढायचा आहे मीन्स T इज इक्वल टू, बरोबर आहे, त्याचा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे, 100 × सिम्पल इंटरेस्ट जे काय दिले ते खाली लिहायचं,
principal into rate. Far simple आहे. If in the given problem simple interest 250, principal 5000 and rate 15%, these three items are given and it has been asked to calculate time, then we have to use this formula in order to calculate time. Means time t is equal to 100 into simple interest upon principal into rate. Very simple. This below, whatever given items in the given formula, principal has given and rate has given, therefore we have put it here, principal and rate. Very simple. Now we have values, so put the value in the constant formula 100. Now simple interest is we have 25. Now principal it is 5000 and rate 15 percentage. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला लक्षात, हे शून्य कटले, हे कटले, हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य, बरोबर. खाली राहिले बघा, वरती राहिले 25, खाली राहिले 75. 25ला पैसे 5 गुणिले 15, 15 5 75. म्हणजे आणखीन संक्षिप्त रूप जे असेल ते 1/3, बरोबर आहे. याला काय म्हणायचं, 1 into 3 इयर. तर आता हे याचं पुन्हा व्यवस्थित कॅल्क्युलेशन 1/3 गुणिले 360 दिवस. आता डेजमध्ये आपल्याला काढावं लागेल, म्हणजेच काय होणार, 1 गुणिले 3 सॉरी 1/3 गुणिले 360. तर म्हणजेच हे 360 भागिले 3, 3 1 3 3 12 36 120, 120 days. दिस इज आवर आन्सर. म्हणजे जो काय आपला टाईम विचारला होता, तर तो टाईम जो काय 120 दिवस लागतील. 5000 मुद्दलीवर 15% दर आणि 250 रुपये व्याज जर मिळवायचं असेल तर 120 दिवस लागतील, बरोबर. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण बघूत की प्रिन्सिपल कशा प्रकारे काढले जाते. if simple interest is equal to rupees 145, time is given 3 years and rate is 12%, then P means principal is equal to what. तर मग या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल काढायचे म्हणजेच P इज इक्वल टू लिहायचं सेम 100 इंटू सिम्पल इंटरेस्ट, आणि जे काय दिले प्रॉब्लेम फार सोपं TR किंवा RT. ओके, 100 इंटू सिम्पल इंटरेस्ट 145 आहे, R 12%, T आहे 3. मग या ठिकाणी त्याची कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. तर हे येणार आहे 100 गुणिले 145 म्हणजे 14,500. ठीक आहे, भागिले 36. यांचा जर भागाकार केला तर या ठिकाणी 402.77 हे मिळेल. म्हणजेच प्रिन्सिपल जी काय मुद्दल आपली असेल ती असेल 403 रुपये, बरोबर. हे आहे आन्सर. आता 402.77 असले म्हणजे जर इथं 5 जरी असले तर इथं ह्याच्या पुढचा अंक आपण घेऊ शकतो. 3 झाले, 403. 403 ही प्रिन्सिपल आहे. म्हणजेच
सिंपल इंटरेस्ट 145 रुपये, टाईम 3 वर्ष, रेट 12% आणि प्रिन्सिपल काढायची ती अशा प्रकारे आपण काढली 403. आपण टाईम काढा, प्रिन्सिपल काढी. आता रेट कसा काढला जाऊ शकतो आपण बघणार आहोत. म्हणजेच इफ इन द गिवन प्रॉब्लेम सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला 132 दिला, बरोबर. प्रिन्सिपल दिली 6000 आणि टाईम दिलाय 1 इयर. विचारलंय रेट काढायचा विचारलेला आहे. मग रेट म्हणजेच आर इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट 100 किंवा 100 इंटू सिंपल इंटरेस्ट अपॉन हे पी आणि टी दिलेलं आहे, पी इंटू टी. ठीक आहे. आता हे 132 भागून दिले 100 आणि हे पी 6000 इंटू टी 1. ठीक. हे कडले हे 2 शून्य 2 शून्य वरचे खालचे, वरती राहिले 132, खाली राहिले 6 1 6, म्हणजेच 132 भागिले 6. आता 6 1 6 6 2 12, 6 2 12, 1 उरला 12 झाले, 6 2 12. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 132 भागिले 60 त्याचा रेट येणार आहे या ठिकाणी 60 आहे. 60 म्हणजे 132 भागिले 60 तर हे 2.2, बरोबर आहे. मीन्स रेट इज इक्वल टू 2.2%. तर ह्या अशा प्रकारे शॉर्टकट्स जर सगळं दिले आणि टाईम काढायचा तर हे फॉर्म्युला. आणि जर सिंपल इंटरेस्ट टाईम आणि रेट दिला तर प्रिन्सिपल काढण्यासाठी हा. आणि जर सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल टाईम आणि रेट काढायचं तर हे फॉर्म्युला यूज करून आपण अशा प्रकारे हे सगळे कॅल्क्युलेशन करू शकतो. तर व्हिडिओ बघत असताना व्यवस्थित पॉज करून स्टॉप करून ते तुम्ही लिहून सगळं घ्यायचं आहे.